नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये सहकार आयुक्त व निबंधक या विषयासंबंधी आपण अभ्यास केला होता। सहकार कायद्यानुसार निबंधक हा सहकारी खात्याचा सर्वोच्च अधिकारी असतो हे आपण बघितलं, बरोबर आहे। मग सहकार आयुक्त व निबंधक म्हणजे काय, तर असा व्यक्ती ज्याची नियुक्ती राज्य सरकारने सहकारी संस्थांची नोंदणी करणे, सहकारी संस्थांना मार्गदर्शन करणे, त्याचप्रमाणे सहकारी संस्थांच्या कारभारावर कार्यावर देखरेख ठेवणे व नियंत्रण ठेवणे यासाठी केलेली असते, त्या व्यक्तीला सहकार आयुक्त व निबंधक असे म्हणतात, बरोबर आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। मग सहकारी चळवळीच्या विकासात निबंधकाची भूमिका ही फार महत्त्वाची असते। सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सन 1904 च्या सहकार कायद्याबरोबरच भारत सरकारने सहकार हे एक स्वतंत्र खाते निर्माण केले आणि त्या खात्याचा कारभार बघण्यासाठी एक स्वतंत्र पद निर्माण केले। ते पद म्हणजेच सहकार आयुक्त व निबंधक। आणि आयुक्त व निबंधकाचे मुख्य काम काय आहे, तर सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेची नोंदणी करणे, पोटनियम मंजूर करणे। पोटनियम म्हणजेच काय, तर उपविधीमधले जे नियम दिलेले असतील, संस्था चालवण्यासंबंधांच्या नियमांना पोटनियम म्हणतात। मग त्या अशा पोटनियमांना काय देणे, मंजुरी देणे। त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या कारभारावर लक्ष ठेवणे, न्यायनिवाडा करणे, गरजेनुसार संस्थेचे विसर्जन करणे, अशी अनेक प्रकारची कार्य सहकारी संस्थेच्या निबंधकास करावी लागतात। म्हणूनच निबंधकाला सहकारी संस्थांचा मित्र म्हटले जाते, सल्लागार म्हटले जाते, तसेच मार्गदर्शकही म्हटले जाते। त्याच्या अनेक प्रकारच्या भूमिका आहेत ज्या त्याला त्याच्या कार्यातून पार पाडाव्या लागतात। मग आता या कोणकोणत्या भूमिका आहेत ते आपण आता बघूयात। सहकार आयुक्त व निबंधकाची भूमिका। सहकार आयुक्त व निबंधकाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात। त्यापैकी आपण आता एक एक मुद्दा आपण बघूयात। पहिला जो मुद्दा आहे तो आहे प्रतिनिधी। सहकार आयुक्त व निबंधकाची पहिली भूमिका काय आहे, प्रतिनिधी। निबंधक हा राज्य सरकार व सहकारी संस्था या दोघांचा प्रतिनिधी म्हणून कार्य करत असतो। राज्य सरकारने सहकारी क्षेत्राच्या विकासासाठी आखलेली जी धोरणे आहेत, त्या धोरणांची अंमलबजावणी प्रतिनिधी या नात्याने तो सहकारी संस्थांकडून करून घेतो। तर दुसऱ्या बाजूला तो सहकारी संस्थांच्या समस्या व अपेक्षा राज्य सरकारपर्यंत पोहोचवून त्या सोडवण्याच्या दृष्टीने तो कार्य करत असतो। म्हणजेच एकंदरीत राज्य सरकार आणि सहकारी संस्था या दोघांमध्ये प्रतिनिधी म्हणून त्याला कार्य बघावे लागते। हे बघा, राज्य सरकारने सहकारी संस्थांसाठी जर काही धोरणे आखली असतील, काही योजना तयार केल्या असतील, तर सहकार आयुक्त व निबंधकाला त्या राज्य सरकारने आखलेली जी धोरणे आहेत किंवा जी योजना आहे, या सहकारी संस्थांकडून त्याची अंमलबजावणी त्याला एक प्रतिनिधी म्हणून करून घ्यावी लागते। तर दुसऱ्या बाजूला सहकारी संस्थांची जर काही अडचणी असतील, काही त्यांच्या समस्या असतील, तर त्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवणे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, अशा पद्धतीने त्याला राज्य सरकार आणि सहकारी संस्था यांच्या दोघांमधला प्रतिनिधी म्हणून कार्य करावे लागते। याचं जर तुम्हाला थोडक्यात आणि छोटं उदाहरण द्यायचं झालं तर विद्यार्थी प्रतिनिधी। आपल्या प्रत्येक वर्गामध्ये सुरुवातीच्याच काळात आपले वर्ग शिक्षक आपल्याला काय करून देतात, विद्यार्थी प्रतिनिधी निवडून देतात। का करून देतात, कारण प्रत्येक वेळेस त्या वर्ग शिक्षकांना पूर्ण वर्गावर लक्ष देणे शक्य नसते, बरोबर आहे ना। मग त्यासाठी ते आपले प्रतिनिधी म्हणून काय करून देतात, वर्ग प्रतिनिधी निवडून देतात, जे पूर्ण वर्ग त्यांच्या व्यतिरिक्त सांभाळण्याचा काय करतात, प्रयत्न करत असतात। त्याचप्रमाणे हा सहकार आयुक्त व निबंधक काय करतो, राज्य सरकारने आखलेली धोरणे सहकारी संस्थांकडून त्याची अंमलबजावणी करून घेतो आणि यांच्या काही अडचणी असेल तर तो राज्य सरकारकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। अशा पद्धतीने त्याला एक प्रतिनिधी म्हणून भूमिका पार पाडावी लागते, भूमिका बजवावी लागते। दुसरा जो मुद्दा आहे तो आहे नेता। आता बघा,
सहकार आयुक्त व निबंधक हे सहकारी चळवळीमध्ये नेत्याची भूमिका पार पाडतात. मला सांगा, नेत्याची भूमिका काय असते? तर जनतेचे जे सर्वसामान्य प्रश्न आहेत, जनतेच्या ज्या समस्या आहेत, त्या सर्वतोपरी सोडवणे हे आद्य कर्तव्य कोणाचे असते? नेत्याचे असते. बरोबर आहे ना? नेता जसा जनतेचे प्रश्न किंवा समस्या सोडवण्यासाठी काय करत असतो? प्रयत्न करत असतो, त्यासाठी तत्पर असतो. त्याचप्रमाणे सहकार आयुक्त व निबंधकाला देखील एक नेत्याचेच कार्य करावे लागते. पण तो नेता कोणाचा असतो? तर तो सहकारी संस्थांचा असतो. सहकारी संस्थांना जर काही समस्या असतील, कारण सहकारी संस्थांमध्ये अनेक समस्या असतात. उदाहरणार्थ, गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन करायची आहे, परंतु ती कशी करायची आहे, त्यासाठी काय लागणार आहे, कशा पद्धतीने पुढे गेले पाहिजे, कशा पद्धतीने ती सहकारी संस्था स्थापन केली पाहिजे, त्यासाठी कुठल्या कागदपत्रांची गरज आहे, अशा अनेक समस्या असतील. तर या समस्यांचे योग्य मार्गदर्शन, योग्य उपाय सांगण्याचे कार्य कोण करतं? तर सहकार आयुक्त व निबंधक. म्हणजे एखाद्या नेत्याप्रमाणे सहकारी संस्थांसमोर ज्या काही अडचणी असतील, ज्या काही समस्या असतील, ते सोडवण्यासाठी सहकारी संस्थांचा जो आयुक्त आहे हा एक नेत्याची भूमिका पार पाडत असतो. आणि हे या सगळ्या समस्या सोडवून तो सहकारी क्षेत्राला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर नेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न त्याच्या बाजूने करत असतो. म्हणजेच त्याला नेत्याची भूमिका काय करावी लागते? पार पाडावी लागते. आता तिसरा मुद्दा आहे दुवा. आता दुवा म्हणजे काय? तर मध्यस्थ. पुन्हा मी ते पुढच्या स्लाइडवर बघा. सहकार आयुक्त व निबंधक हा राज्य सरकार आणि सहकारी संस्था यांच्यातील तो काय आहे? महत्त्वाचा दुवा आहे. त्यांना या दोघांमध्ये दोन्ही घटक, कोणते दोन घटक? राज्य सरकार व सहकारी संस्था या दोन्ही घटकांमधला समन्वय साधण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधकास महत्त्वाची कार्य करावी लागतात. उदाहरणार्थ, सहकारी संस्थांना जर काही अडचणी असतील, समस्या असतील, तर त्या राज्य सरकारपुढे मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न सहकार आयुक्त व निबंधकाला करावा लागतो. त्याचप्रमाणे जर राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी जर काही नवीन धोरणे आखली असतील, काही योजना सुरू केल्या असतील, तर त्या सहकारी संस्थांपर्यंत पोहोचवणे आणि त्याची अंमलबजावणी सहकारी संस्थांकडून करून घेणे, अशा प्रकारचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकास करावे लागतात. म्हणून त्याला राज्य सरकार आणि सहकारी संस्था यांच्यातील काय म्हटलं जातं? दुवा असे म्हटले जाते. हा तो राज्य सरकार आणि सहकारी संस्था यांच्यामधला काय आहे? एक मध्यस्थ आहे, दुवा आहे, जो या दोन घटकांना काय करतो? योग्य प्रकारे जोडून ठेवतो. चौथा मुद्दा आहे पालकत्व. आता पालकत्व म्हणजे काय? आई वडील जसे आपले संगोपन करतात, आपल्या चांगल्या आयुष्यासाठी आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, त्याचबरोबर आपल्याकडून जर काही चुकले तर आपल्याला त्या चुका त्या निदर्शनास आणून देतात आणि त्या चुका सुधारण्यासाठी आपल्याला काय करतात? चांगले मार्ग सांगतात. त्याचबरोबर आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या हालचालींवर आपल्या आईवडिलांचं काय असतं? लक्ष असतं. बरोबर आहे ना? आणि आपल्यामध्ये जर काही चांगले गुण असतील, सुप्त गुण असतील, तर ते बाहेर काढण्यासाठी सुद्धा आईवडिलांचाच मोठा काय असतो? हात असतो. म्हणजेच एकंदरीत आपला विकास व्हावा, आपली प्रगती व्हावी, आपण उंच शिखरा गाठावे, यासाठी आपले आईवडील आपल्याला नेहमी काय करत असतात? उत्तेजित करत असतात, प्रोत्साहित करत असतात, आपल्याला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करत असतात, वेळोवेळी योग्य सल्ले देत असतात. बरोबर आहे ना? त्याचप्रमाणे सहकारी क्षेत्रात देखील सहकार आयुक्त व निबंधक हा सहकारी संस्थांचा पालक म्हणूनच कार्य बघत असतो. या सहकारी संस्थांची पालकत्वाची जबाबदारी ही संपूर्णपणे कोणावर असते? सहकार आयुक्त व निबंधकावर असते. मग सहकार आयुक्त व निबंधक पालकत्व म्हणून काय काय काम करतो? तो
सुरुवातीपासूनच त्या सहकारी संस्थांचे काय करतो, संगोपन करतो. सहकारी संस्थांमध्ये वाढ व्हावी यासाठी तो काय करत असतो, प्रयत्न करत असतो. वेळोवेळी सहकारी संस्थांमध्ये चालणाऱ्या कारभारावर, कार्यावर तो नियंत्रण ठेवून असतो. सहकारी संस्थांच्या अडचणीच्या, समस्यांच्या काळात तो त्यांना योग्य मार्गदर्शन करतो. आणि कार्य करत असताना सहकारी संस्थांकडून जर काही चुका झाल्या, सहकारी संस्थांच्या कामकाजात जर काही दोष, त्रुटी आढळून आल्या, तर तसा तो आयुक्त व निबंधक ते ह्या चुका, ह्या त्रुटी सहकारी संस्थांच्या निदर्शनास आणून देतो आणि त्यामध्ये दुरुस्ती करण्यास देखील सांगतो आणि दुरुस्ती करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन देखील करतो. त्याचबरोबर सहकारी संस्थांमध्ये जे सभासद काम करतात, त्या सभासदांमध्ये सुद्धा काही सुप्त गुण असतात. त्या गुणांची विकास व्हावा यासाठी देखील सहकार निबंधक काय करत असतो, प्रयत्न करत असतो. एकंदरीतच काय, तर सहकारी संस्थांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी सर्व प्रकारचे सहाय्य हा निबंधक व आयुक्त करत असतो. म्हणूनच त्याला सहकारी संस्थांचा काय म्हटलं आहे, पालक म्हटलं आहे. का म्हटलं आहे, कारण राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे पालकत्वाची भूमिका पार पाडण्याचे कार्य, महत्त्वाचे कार्य तो पार पाडत असतो, ती भूमिका तो पार पाडत असतो. 5वा मुद्दा आहे मार्गदर्शक. सहकार आयुक्त व निबंधक याची नियुक्ती सहकारी संस्थेची नोंदणी करणे, मार्गदर्शन करणे या कारणासाठी राज्य सरकारकडून केली जाते. मग ही नोंदणी करताना संस्थेची नोंदणी करण्यापासून तेच त्याच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यापर्यंतची सर्व जबाबदारी कोणाला पार पाडावी लागते, निबंधकास पार पाडावी लागते. मग प्रत्येक अडीअडचणीच्या काळात संस्थेच्या पाठीशी हा खंबीरपणे उभा राहून संस्थेच्या विकास आणि प्रगतीसाठी तो नेहमीच काय करत असतो, प्रयत्न करत असतो. हे सर्व करताना तो निबंधक काय करतो, सहकारी संस्थेच्या कारभाराची तपासणी करतो. या कार्यभारात किंवा कार्यात काही चुका असतील तर त्या निदर्शनास आणून देतो. त्या चुका सुधारण्यासाठी त्यांना वेगवेगळे उपाय सुचवतो. तो फक्त संख्यात्मक विकास करत नाही, संख्येमध्ये वाढ करत नाही, तर संस्थेची गुणात्मकता कशी वाढेल किंवा संस्थेचा गुणात्मक विकास कसा होईल याकडे तो काय करतो, लक्ष देतो. आणि ही सर्व कार्य पार पाडत असताना त्याला संस्थेचा मित्र व्हावा लागतो. संस्थेसाठी तत्ववेत्ता आणि एका मार्गदर्शकाची काय करावी लागते, भूमिका पार पाडावी लागते. त्याला पदोपदी सहकारी संस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे लागते. म्हणून त्याला सहकारी संस्थेचा काय म्हटलं जातं, मार्गदर्शक असे म्हटले जाते. आता पुढचा मुद्दा जो आहे तो आहे कठोर प्रशासक. सहकार आयुक्त व निबंधकास राज्यातील सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवावे. मग आता राज्यातील त्याला सहकार आयुक्त व निबंधकाची नियुक्ती कोणी केली आहे, तर राज्य सरकारने केली आहे. कशासाठी केली आहे, तर राज्यातील सर्व सहकारी संस्थांवर त्याला नियंत्रण ठेवायचे आहे, त्या संस्थांचा कारभार बघायचा आहे, या सगळ्यासाठी. म्हणजेच मग या संस्थांवर नियंत्रण ठेवत असताना त्याला एका कठोर प्रशासकाची भूमिका पार पाडावी लागते. मग राज्यातील सर्व संस्थांच्या प्रशासनावर त्याला देखरेख ठेवावी लागते, नियंत्रण ठेवावे लागते. मग देखरेख आणि नियंत्रण ठेवणे म्हणजेच काय, तर एकंदरीत या राज्यातील या सहकारी संस्था ज्या आहेत, या सहकारी संस्था सहकार कायद्यातील तरतुदीनुसारच काम बघताय की नाही, काम त्यांचे सुरळीत चालले आहे की नाही, हे बघण्याची जबाबदारी सहकार आयुक्त व निबंधकाची असते. आणि त्याचबरोबर राज्य सरकार वेळोवेळी सहकारी संस्थांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी वेगवेगळी धोरणे आखत असतं, योजना आखत असतो. मग राज्य सरकारने आखलेली ही धोरणे आहे किंवा योजना आहे, या वेळोवेळी सहकारी संस्थांकडून त्याची अंमलबजावणी होते की नाही
हे बघण्याचे कार्य देखील त्याला करावे लागते आणि ही सर्व कार्य बघत असताना त्याला एक कठोर प्रशासकाची भूमिका पार पाडावी लागते. म्हणजेच सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधक हा एक काय असला पाहिजे, कठोर प्रशासक असला पाहिजे. तो कठोर प्रशासक असेल तर तो योग्य रीतीने सर्व सहकारी राज्यातील सर्व सहकारी संस्थेच्या कार्यावर योग्य ते नियंत्रण ठेवू शकेल, त्यांची कार्य ही कायद्यानुसार चालली आहे की नाही हे बघू शकेल आणि सर्व योजनांची धोरणांची योग्य अंमलबजावणी होते की नाही हे देखील तो बघू शकेल. पण त्यासाठी तो काय असला पाहिजे, तो एक कठोर प्रशासक असला पाहिजे. 7वा मुद्दा आहे लवाद. आता लवाद म्हणजे काय, तो जो व्यक्ती भांडणे, तंटे, वादविवाद मिटवतो, एकंदरीत न्यायाधीश, त्याला काय म्हणतात, लवाद असे म्हणतात. मग सहकारी संस्थेच्या आयुक्ताला, निबंधकाला लवादाची देखील भूमिका पार पाडावी लागते. मग ती कशा प्रकारे, सहकारी संस्थेत वेगवेगळ्या कारणांवरून तंटे, वादविवाद निर्माण होत असतात आणि ते निर्माण झाल्यास त्याचा न्याय निवाडा करण्याची जबाबदारी ही कोणावर असते, सहकार आयुक्त व निबंधकावर असते. सहकारी संस्थेच्या पोटनियमातील तरतुदींच्या बाबतीत जर संचालक आणि सभासद यांचे मतभेद झाले, म्हणजे सहकारी संस्थेचे पोट नियम आहेत, काही नियम आहेत की ज्या नियमांवर सहकारी संस्था चालणार आहेत, असे काही नियम ठरवण्यात आले, पण त्यातील काही नियम हे संचालकास मान्य आहेत, पण त्यातील आणि काही नियम हे सभासदास मान्य नाहीत. मग यावरून काय होतात, संचालक आणि सभासद यांच्यामध्ये वादविवाद, तंटे निर्माण होऊ लागतात. मग यासाठी बऱ्याच वेळेस हे संचालक आणि सभासद काय करतात, निबंधकाचे मत घेऊ पाहतात. मग निबंधक अशा वेळेस काय करतो, दोन्ही बाजूंची मते ऐकून घेतो, दोन्ही बाजूंना आपली बोलण्याची संधी देतो, आपली मते मांडण्याची संधी देतो आणि त्यावर दीर्घ अभ्यास करून जी योग्य परिस्थिती आहे तिथे तो काय करतो, योग्य निर्णय देतो. म्हणजेच एकंदरीत तो तंटे, वादविवाद सोडवण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो आणि ही वादविवाद, तंटे मिटवताना त्याला एक लवादाची भूमिका पार पाडावी लागते. लवाद म्हणजेच काय, तर न्याय निवाडा करणारा व्यक्ती, न्यायाधीश, त्याला एक न्यायाधीशाची एक लवादाची भूमिका काय करावी लागते, पार पाडावी लागते. आता पुढचा मुद्दा आहे निर्माता किंवा निर्माता, पालनकर्ता, विसर्जक, संस्था विसर्जक. आता आपण बघितलं की सहकारी संस्थेचा जो आयुक्त आहे याची नियुक्ती का केली आहे, संस्थेची नोंदणी करण्यासाठी. म्हणजेच तो संस्थेचा काय झाला, निर्माता झाला. त्यानंतर आपण वरचे सगळे मुद्दे बघितले, त्याला एक प्रतिनिधी म्हणून कार्य करावं लागतं, नेता म्हणून कार्य करावं लागतं, दुवा म्हणून कार्य करावं लागतं, पालकाची ही जबाबदारी त्याला स्वीकारावी लागते, मार्गदर्शक म्हणून कार्य करावे लागते, कठोर प्रशासक म्हणून. म्हणजेच तो काय आहे, त्या संस्थेचा पालनकर्ता आहे. आणि ज्यावेळेस त्याला असे वाटेल की संस्थेचे कार्य बरोबर चालू नाहीये किंवा संस्थेची आर्थिक स्थिती खालावली आहे आणि वारंवार प्रयत्न करून देखील संस्थेची आर्थिक स्थिती सुधारत नाहीये, तर अशा वेळेस त्या संस्थेचे विसर्जन करणे किंवा त्या संस्थेची समाप्ती करणे, म्हणजेच त्याला एक विसर्जकाचे, असे त्याला निर्माता, पालनकर्ता आणि विसर्जक असे 3 भूमिका त्याला पार पाडाव्या लागतात. कारण सुरुवातीपासूनच, संस्थेच्या नोंदणीपासूनच, निर्मितीपासूनच तो संस्थेबरोबर असतो. त्यानंतर संस्थेच्या कार्यांवर नियंत्रण ठेवून, देखरेख ठेवून, तिचे पालन करून, कामकाज व्यवस्थित चालू आहे की नाही हे बघणे, तिला वेळोवेळी मार्गदर्शन करणे, अशा अनेक गोष्टींसाठी तो पालनकर्ता म्हणून कार्य करतो. आणि जर कामकाज व्यवस्थित चालत नसेल तर त्याला त्या संस्थेची काय करावी लागते, विसर्जन करावे लागते, समाप्तीकरण करावे लागते. म्हणजेच एकंदरीत त्याला निर्माता, पालनकर्ता आणि विसर्जक अशा 3ही भूमिका पार पाडाव्या लागतात. आणि आता शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे संस्था समाप्तीकरण. सहकारी संस्थेचा कारभार असमाधानकारक असेल तर अशा वेळेस सहकार आयुक्त व निबंधक त्या संस्थेची चौकशी बसवतो, म्हणजे चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करतो. चौकशी अधिकारी काय करतो की
संस्थेचं कार्य असमाधानकारक काय आहे, संस्थेची आर्थिक स्थिती असमाधानकारक काय आहे याचा सखोल अभ्यास करतो आणि त्याच्यामध्ये जर काही बदल होऊ शकत असेल तर ते बदल निबंधकास सांगतो. निबंधक ते आवश्यक बदल त्या सहकारी संस्थेत करतो. पण यानंतरही जर सहकारी संस्था सुरळीत चालत नसेल, सतत जर ती तोट्यात जात असेल, तिची आर्थिक स्थिती सततही खालावत असेल, तर अशा वेळेस मात्र सुधारणा जर होत नसेल तर निबंधक विलयन अधिकाऱ्याची नियुक्ती करून संस्था बरखास्त करू शकतो. मग आता विलयन अधिकारी म्हणजे कोण? तर विलयन अधिकाऱ्याची नेमणूक संस्थेच्या विसर्जनासाठी केली जाते. हा विलयन अधिकारी संस्थेची एकूण संपत्ती किती आहे आणि संस्थेची एकूण देणी किती आहे याचे मोजमाप करतो. संस्थेची संपत्ती विकून संस्थेची देणी देऊन टाकतो आणि संस्थेचे नंतर विसर्जन करतो. म्हणजेच एकंदरीत सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाला अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडून सहकारी संस्थेचे पालन पोषण करावे लागते. सहकारी संस्थेची विकास आणि प्रगती करावी लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकार आयुक्त व निबंधक याच्या भूमिका बघितल्या आहेत. पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण सहकार आयुक्त व निबंधकाला कुठल्या प्रकारची कार्य करावी लागतात ते आपण बघणार आहोत. धन्यवाद.